अरे भाड्या, तू बोलशील ती खरं होतंय तुला माहित आहे ना व? मग जरा चांगलं बोलत जा की. अगं आई मी चांगलंच बोलत असतोय, पण बोलता बोलता काहीतरी बोलतोय आणि नेमकं तीच खरं होतंय बघ. अण्णा सकाळ पण चांगलं होतं, अचानक काय झालं? चक्करून पडली ती, खूप दुखावलाय. अरे म्हातारं काय आजचा दिवस काढायला असं मला वाटत नाही. नेता नेता वाटत झोपेल वाटतंय. ए माकडा, जर चांगलं बोल की. अहो काय झालं, का आला मागे? पेशंट गेलं तुमचं. काळाची बचा तुझ्यामुळे आमचं अन्न मेलं. काळ्या जिभेचा म्हणतात मला, काळ्या जिभेचा. लाले पादल्याला आवाज आला ग मला. ए मी नाही पाजलेली, मी हागल्या आपलं मी हसल्या. मी पण नाही पादलो. ती बघ तिथं मुंगे. बहुतेक मुंगी पादली असेल. कसलं शांत वातावरण आहे, मुंगी पादल्याला पण आवाज येतो इथं. हे मुलीचे वडील, हे मुलीचे मामा. मामा असं काठी धरून का उभा राहिली ती? त्याच मी असं डांबात पाय अडकिवल्याशिवाय जमत नाही. पप्पा लगीन ठरल्यावर 4-5 डाम घरात बसवायला पाहिजे आपल्या. वय वय मेवणे खाली. पावसाचा दिवस आहे, ती ऍक्सिडेंट होते, ती गाडी हळू चालू नाही ठोकशील कोणाला तरी. विसल्या बोलल ती खरं होतंय अशी सगळ्या लोकांनी अफवा पसरवल्या. आता आपण 10 मिनिटात पोहोचल. झालाय का कसला ऍक्सिडेंट? नाही नाही इच्छा गावात कुणाला उडवलंस? मामा उचला याला. अरे अरे यो मला उचलतोय. कसलं मामा तुम्ही हला. हे पुरी यावर लवकर. मामा 5 मिनिटं थांबा म्हणावं झालंय. बर ए या लवकर, मूर्ताची वेळ जवळ आल्या. ए चला 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 चला. उभा राहा भाऊ, उभा राहा, उभा राहा. मुलीचे मामा मामीला घेऊन आपलं मुलीला घेऊन लवकर लग्न मंडपात येण्याची कृपा करावी. साहेब व्यवस्थित धरून द्या त्याला. नाहीतर आता पळायला म्हणजे परत गावणार नाही. अरे वाकडा. काळ्या जिभेचा म्हणतात मला, काळ्या जिभेचा. काळ्या जिभेचा म्हणतात मला. हा तुफान कॉमेडी व्हिडिओ येतोय रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 8 वाजता. वाडीवरची स्टोरी या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.